हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग. आता वाजले 8 वाजलेला आहे. आज आहे बुधवार आणि इकडं माझं चहा पिऊन झालेला आहे. ताई इकडं बाहेर आंघोळ करायला लागल्यात आणि बाहेरचं काम सगळ्यांचं चाललेलं आहे. मी इकडं चहा पिऊन आज मस्त नाश्त्याला काहीतरी बनवणार आहे. आज आहे मस्त छान रेसिपी आणि पूर्ण व्हिडिओ बघा. आज होणार आहे उडीद वडा. हे बघा उडीदाचे डाळ भिजत ठेवलेलं आहे आणि आज सकाळीच लवकर लाईट आलेली होती. लाईट असलं तरच हे सगळं नाश्त्याचं काम होतं आहे आणि आज 6 वाजता लाईट आलेलं आहे म्हणून म्हटलं आज सकाळी मस्त एक नाश्त्याला काहीतरी करूया आणि रेसिपी पण झाली. चला आता सुरू करूया आजचा व्हिडिओला. पूर्ण व्हिडिओ बघा. मिक्सरमध्ये पहिलं बारीक करून घेतलं कारण कसं 9ला म्हणजे लाईट जाते, मग त्यामुळं जरा काम फास्ट न व्हायला पाहिजे म्हणून लवकर सकाळी म्हणजे लवकरच डाळ भिजत ठेवलेलं आणि 5 तास डाळ भिजायला पाहिजे उडीद डाळ. म्हणून लवकर उठल्याबरोबर डाळ भिजत ठेवलं म्हणून लगेच मिक्सर म्हणजे 6 वाजता लाईट आलेली होती, नंतर रोज 9 वाजता येते. 10ला म्हणजे लाईट जाते. 10च्या आतच काय करायचं मिक्सरचं काम करून घ्यायचं म्हणून चटणी करून घेतलं म्हणजे खोबरं त्यानं बारीक करून घेतलं पहिलं. मग ते झाल्यानंतर डाळ बारीक करून घेतलं. पीठ चांगलं व्यवस्थित बारीक करून घेतलेलं आहे. त्यामध्ये मीठ आणि खायचं सोडा थोडं घातलं. मग चांगलं असं फेटून घ्यायचं आहे पीठ आणि व्यवस्थित पीठ झाल्यानंतर 10-15 मिनटं पीठ पण भिजत ठेवायचं. मग नंतर वडा करायला घ्यायचं आणि इकडे पीठ तयार झालेलं आहे आणि इकडे एक पाणी घेतलेलं आहे याच्यामध्ये. त्यात जरा पीठ टाकून बघायचं, असं पीठ वर यायला पाहिजे. पीठ असं तयार झाले असं इकडे पीठ तयार झालेलं आहे. झाकून ठेवतो इकडं. चला इकडं नाश्ता तयारी चाललेला आहे. पहिला बनवलेला आहे इकडं मस्त चटणी. चटणी पण तयार आहे, पीठ पण तयार आहे. हे बघा आणि बाहेरचं चुलीवर आहे सांबार. चला बाहेरचं चुलीवरचं सांबार पण दाखवतो तुम्हाला. इकडं बाहेर चाललं आहे दादा आणि ताईचं काम. ताई पाणी पण आलेलं होतं म्हणजे लाईट आलं की पाणी आहे येणार आणि इकडं दादा सकाळी लवकरच आला म्हणजे उसाला पाणी सोडले होते आणि पाणी सोडून झालेलं आहे. दादा आले करायचं आहे त्यांनी सगळे. ताई बाहेरचं काम आवरा लागल्यात आणि इकडं चुलीवर सांबार फोडणी दिलेलं आहे. इकडे चुलीवर चांगलं व्यवस्थित शिजायला पाहिजे म्हणून चुलीवर चांगलं ठेवलेलं आहे. इकडं तोपर्यंत मी वडा तळूपर्यंत सांबार पण शिजते आणि सगळ्यांचं आंघोळ पण होते. चला आता वडा तळून घेऊया. आणि इकडं मी तेल गरम करायला गॅसवर ठेवलेलं आहे आणि एक प्लॅस्टिकचा कागद घेतलेला आहे आणि ते ग्लासमध्ये घातलेलं आहे. मी असं कसं गोल करायला हातानं येत नाही, बघूया असं करून बघूया म्हणून करायला लागले. खरं काय ते काय जमलंच नाही आहे. बघा ते कसं झालेलं आहे. व्यवस्थित पीठ तयार तर झाले होते, असं करायला मला जमलंच नाही आहे. बघा ते कसं झालेलं आहे. ते पूर्ण व्हिडिओ बघा काय असं झालेलं आहे, काय चूक झालेलं आहे तुम्ही कमेंटमध्ये सांगा मला. मी म्हटलं असं करून बघूया. म्हटलं जर ते काय जमलंच नाही आहे, पीठ कसं पातळ झालं का काय झालं ते समजलं नाही आहे. बघा असं सोडलेलं आहे, ते काय गोल पडलेलंच नाही आहे. सगळं इसकटलं ते बघून सगळेजण कोणाला लागले हसायला लागले. एक झालेलं आहे. दादाला थोडा खूप आवडते उडीद वडा करायला येत नाही काय म्हणून विचारले होते. मी म्हटलं मी कधी केलं नाही आहे, एकदा करून बघूया म्हटलं. म्हटलं आज सकाळी लवकर पण लाईट आली होती त्यासाठी मी धान ठेवून करायला लागलो आहे. खरं सगळं व्यवस्थित झालेलं होती. तसं वडा कसं असते तसं झालेलं नाही आहे. खरं खायला टेस्ट पण चांगलं झालेलं आणि तसं झाल्यानंतर म्हटलं असं तर बघूया गोल पडते काय, ते पण काय व्यवस्थित पडलेलंच नाही. मी
सगळं व्हिडिओ तुम्हाला शेअर केलेलं आहे. ते कसं चुकलं आहे, काय झालं आहे, हे असं ह्याला काय झालेलं आहे तुम्ही प्लीज कमेंटमध्ये सांगा मला. असं का झालं आहे हे बघा. गरम तेलामध्ये असं सोडलं तर बसते काय म्हटलं, ते पण बसलेलं नाही. सगळे म्हटले हसायला लागलेत. इकडं दादा आलेले आहेत, बघा लागल्यात. चाललंय उदित वडा आणि गोल करायला गेलो आम्ही. आम्हाला काय आलंच नाही येते. हे बघा केलंय खरं, ते काय व्यवस्थित बसना झालंय म्हणून एवढंच करून घेतलं. आणि इकडं मस्त गोल गोल करायला लागलो. उदित भाजी आमचं, उदित भाजी. आता कसं बी खायचंच आहे म्हणून असं गोल गोल करायला लागलोय. आपलं कांदा मिरच्या भाजी कसं करतोय तसंच गोल गोल करायला लागलं. खायचंच आहे. चला या तुम्ही पण नाश्ता करायला. मस्त उदित वडा, सांबार, चटणी सगळं तयार आहे. नाश्ता करणारे पण सगळ्यांचा अंघोळ झालेला आहे. आता नाश्त्याला बसणार आहेत सगळे. मी कसं हे उदित वडा पहिल्यांदाच बनवायला लागलोय म्हणून सगळं व्यवस्थित आलंय. कसं हॉटेलमध्ये कसं गोल गोल करतात तसंही ना झालंय. म्हणजे बघितलं मी, प्रयत्न केला, ते काय जमना झालंय म्हणून असं गोल गोल करायला लागलोय. या तुम्ही पण नाश्ता करायला. मस्त उदित वडा, सांबार आणि चटणी. आणि इकडे मी सगळं तळायला लागले बघा वडा. इकडे बाबा आणि दादा नाश्त्याला बसलेला आहे आणि पोरं आम्ही पण नंतर बसणार होतो. म्हटलं गरम गरम करायला लागले तोवर खाऊन घ्या म्हटलं सगळ्यांना. मी तसंच करत करत सगळे इकडे खायला लागल्यात, दादा आणि बाबा. आता मस्त वडे तयार आहेत. एक नंबर चांगला झाल्या. घरात केलेला चांगला असतं बघा. एक नंबर झाले. काय ते वडा आणि चटणी, सांबार असं सांगा की. लक्ष्मी इकडे बघा, आमचं लक्ष्मी आलेला आहे परवा दिवशी. हाय लक्ष्मी. त्याची तयारी झालेला आहे. आम्ही नाश्ता करायला लागलोय. या तुम्ही पण नाश्ता करायला. नाश्ता तयार आहे. आणि इकडं बघा हे गोल करायला गेलो, गोल झालेलं नाही आहे. हे तेवढंच करून काढलं. आणि इकडं मस्त गोल गोल भजीसारखं बनवलेलं आहे. उदित भजी तर वडा, मैसूर भजी. इकडं नाश्ता चाललेला आहे. ताई कसं झालंय लक्ष्मी? हां मोडून दाखवा. कुरकुरीत झाले काय? हे बघा मस्त मऊ झालेला आहे. मला तर दाताना खायला नाही, सगळ्याच एकच मऊ झालेला आहे. इकडे आम्ही गाडीवर चाललेलो आहे, मी, लक्ष्मी आणि दादा. कसं आहे ते परवा दिवशी लग्न झालं आमच्या ताईचं. म्हणजे ते पण माझे ननंदच आहे. म्हणजे चुलत सासरे आहेत, त्यांची मुलगी आहे. त्यांचं लग्न झालं. म्हणजे लॉंग व्हिडिओ मग काही टाकलेलं नाही, शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेचं आहे. त्याने आज जाणार होते, म्हणजे 5 दिवस त्यांनी ठेवून घेतले होते. मग त्याने परत आलेलं आहे आणि परत जाणार आहेत म्हणून आम्हाला बोलवलं होतं. मी सकाळी चाललेलं आहे. मग इकडं आलेलं आहे आणि सकाळचं स्वयंपाकचं तर चाललेलं होतं. रात्री त्यानं पोळ्या करून ठेवले होते त्यांनी. सकाळी लवकर जाणार होते, मग सगळं स्वयंपाक पण आवडायचं होतं म्हणून त्यांनी या म्हटले होते. म्हणून मी गेलेलो, मी लक्ष्मी आणि दादा गेलो होतो. आणि इकडे नवरी मुलगी बघा तयार झालेला आहे. पाहुणे पण आलेलं आहेत. आता जाताना उंबरात पूजा करायचं असते आपल्याकडं, असं पद्धत असते. आणि 5 घरं जाऊन ओटी घालून यायचं असते. ते सगळं आता सकाळचं त्यांचं चाललेलं आहे. आणि पूर्ण व्हिडिओ बघा आपल्याकडं कसं म्हणजे नवरी मुलगी जाताना काय काय करतात, कसं करतात, मी सगळं शेअर केलेलं आहे. तुमच्याकडं पण असंच करतात काय प्लीज कमेंटमध्ये सांगा. आणि पहिलं ओटी घरातलंच घ्यायचं असतं. इकडं घरातलं ओटी घ्यायला लागल्या.
5 घरं ओटी घेऊन आल्यानंतर इकडे बघा बहिणीचे पाय धुवायला लागल्यात. हे आहे त्यांचा भाऊ, मोठा भाऊ आहेत. अजून एक भाऊ आहे, त्यांचं पण लग्न व्हायचं आहे. आणि एक मोठी बहीण आहे. मग अशी तिने ओटी भरलं, त्यांचं मोठी बहीण आणि हे मोठा भाऊ आहे. एक लहान भाऊ एक आहे. आणि ह्यांनी पण त्यांचं भाऊच आहे. सगळेजण आम्ही पाय धुतले त्यांचं, मी पण पाय धुतले. मग नंतर त्यांनी गेलेत.